एक पात्री प्रयोग मी सावित्री बोलते हा जो कार्यक्रम आहे, हा कार्यक्रम सादर करते आहेत डॉक्टर वैशाली वाघमोडे शेंडगे मॅडम। डॉक्टर वैशाली वाघमोडे मॅडम यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी सावित्रीबाई फुलेंच्या प्रतिमेचं पूजन होते। प्रमुख उपस्थित असणारे आमच्या संस्थेचे सचिव माननीय सोमनाथ टोने, त्याचबरोबर गोरपडीचे ज्येष्ठ नागरिक दोंडराम माने, त्याचबरोबर प्राथमिक जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका पाटोळे मॅडम, त्याचबरोबर ग्रामस्थ या सर्वांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम उद्घाटनाचा कार्यक्रम संपन्न होतोय। घोरपडी गावचे सरपंच कांबळे सर, संस्थेचे सचिव टोने सर, मुख्याध्यापक घेरडे सर, सर्व शिक्षक वृंद, गावातील प्रतिष्ठित नागरिक आणि समोर असलेला सर्व विद्यार्थी समूह, सर्वप्रथम मी माझी ओळख सांगते। मी डॉक्टर वैशाली वाघमोडे शेंडगे, मी ढालगाव मंडलाधिकारी म्हणून इथं सध्या काम करीत आहे। आज 3 जानेवारी सावित्रीबाई यांची 194वी जयंती आणि खरोखर हा एक सुवर्णक्षण, दुग्ध शर्करा योग असं म्हणावं लागेल की तुमच्या शाळेचं स्नेहसंमेलन आहे आणि माईंची जयंती आहे। सावित्रीबाई काय होत्या, सावित्रीबाईंनी काय संघर्ष केला, ज्योतिबा फुलेंनी काय संघर्ष केला, आज आपण इतक्या स्वाभिमानानं समाजामध्ये फिरतो, इतकी उत्तुंग भरारी घेतलेली आहे आणि प्रत्येक गोष्ट घडण्यासाठी त्या पाठीमागे अपार असा त्याग, संघर्ष असतो आणि त्यामुळेच त्या एखाद्या गोष्टीची फळं आपल्याला चाकायला मिळतात। आता बोलताना मला सरपंच साहेबांनी सांगितलं की या शाळेची पार्श्वभूमी देखील तशीच आहे की हे जे चेअरमन आहेत त्यांनी खूप कष्टातून हा जो वटवृक्ष तुम्ही आज बघताय याचं रोपटं खूप कष्टातून लावलेलं होतं आणि त्यामुळे या वटवृक्षाला अशी भारदार फळं आलेली आहेत। असाच सावित्रीबाई आणि ज्योतिबा फुलेंच्या अपार त्यागामुळे आज मी आपल्या समोर उभी आहे। मी माझा एकपात्री प्रयोग मी सावित्री बोलते हा आपल्या समोर सादर करणार आहे। तत्पूर्वी मीच लिहिलेली एक मानवंदना आज सावित्रीबाईच्या जयंतीनिमित्त ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई यांना अर्पण करते। ज्योती साऊंच्या उपकाराचं, ज्योती साऊंच्या उपकाराचं पांग कधीच फिटणार नाही, क्रांती ज्योतीच्या नावाचं पान कधीच मिटणार नाही। लेकीसाठी रे शिकली साऊ, लेकीसाठी रे शिकली साऊ, ज्योती साऊंचं गुणगान गाऊ, त्यांनी उभारल्या रे शाळा, त्यांनी पाजलं रे पाणी, तृप्त झाली सारी माणसे कशी दिसली सोन्यावाणी। लेकीसाठी रे शिकली साऊ, भिडेवाडा काढली शाळा, साऱ्या लेकी केल्या गोळा, त्यांच्यामुळेच आता आम्ही करतो स्वाभिमानाचा सोहळा। लेकीसाठी रे शिकली साऊ, ज्योती साऊंचं गुणगान गाऊ, नुसतं शिक्षण नाही दिलं, रक्षण सुद्धा केलं, विधवा अनाथांना त्यांनी छातीशी हो धरलं। लेकीसाठी रे शिकली साऊ, ज्योती साऊंचं गुणगान गाऊ,
जगायला रे दिली त्यांनी सत्य शोधकाची वाट, जाती पातीला गाडूनी जपलं माणुसकीच नात, लेकीसाठी रे शिकली साऊ, ज्योती साऊंच गुणगान गाऊ, ज्योती साऊंच्या पुण्याईनं, ज्योती साऊंच्या पुण्याईनं स्वर्ग झालं पुणे शहर, ज्योती साऊंच्या पुण्याईनं स्वर्ग झालं पुणे शहर, आहे माझे ते विठ्ठल भिडेवाडा पंढरपूर, लेकीसाठी रे शिकली साऊ, ज्योती साऊंचं गुणगान गाऊ. नमस्कार मंडळी, म्या सावित्री. आओ तुम्ही मला ओळखलं असेलच. म्या सावित्री ज्योतिबा फुले, नायगावच्या खंडोबा नेवसे पाटलाची लेक आहे मी. माया बाप पाटील होता. अहो संध्या पंचक्रोशी मध्ये माया बापाच्या नावाचा लई दबदबा होता बघा. अहो म्या लहान असताना संध्या माझा लई लाड करायची. माझा बाप मी त्यांना आबा म्हणायची. माझा आबा माझं लई लाड करायचं. मी माझ्या आबाच्या धोत्राला धरून सारखी आबाच्या मागे पळायची. माझी माय बी माझा लई लाड करायची. अहो जात्या बसली की वव्या म्हणताना माझं नाव घ्यायची. म्हणायची तर कशी, नायगावच्या चावडीला सोन्याचा दरवाजा, सोन्याचा दरवाजा ग जुन्या गदीला नवा राजा, सावित्री लाडकी लेक धरी बापाच्या धोतराला, धरी बापाच्या धोतराला आणि लेक शोभती चतुराला, अशी ओव्यांमध्ये माझं नाव घ्यायचे. मी 7-8 वर्षाची असेल बघा. त्यावेळी उन्हाळ्याचं दिस होत आणि आम्ही चिंचा बोर हुडकाया समध्या मैत्रिणी गेलो ना. मग मी चिंचाच्या झाडावर चढली, पण मला खाली उतरायलाच येईना. मग कुणीतरी जाऊन आमच्या मायजवळ सांगितलं, अहो तुमची सावित्री त्या झाडावर चढले बघा. माझी माय आली ना पळत आणि कसं बसं करून मला त्या झाडावरून उतरलं आणि असं धबाका मारत घर आणलं आणि माझ्या आबांना म्हणाली, अहो पोर आता लई दंगा करायला लागल्या बघा, लई त्रास द्यायला लागल्या. आता ही पोर मोठी झाल्या, या पोरीचं लगीन करून टाका. माझा आबा म्हणाल, माई पोर लाखात एक आहे. अगं जो कोणी शिकल्या सवरलेला असेल त्याच्याशीच मी माझ्या साऊचं लगीन लावून देईन. पण माझ्या माईनं माझ्या आबाच्या मागे सारखं टोमणं लावलं. अहो आता पोर मोठी झाल्या, पोरीचं लगीन करून टाका, पोरीचं लगीन करा. मग मी 9 वर्षाची असेल बघा. त्यावेळी कटगुंच्या गोविंदराव फुल्यांचा मुलगा ज्योतिबा यांचं स्थळ मला आलं. दोन्हीकडची बघाबघी झाली आणि आमचं लगीन ठरलं. त्यावेळी ज्योतिबा फुल्यांचं वय 13 वर्ष होतं आणि माझं 9 वर्ष. आमचं लगीन झालं आणि साताऱ्यातून मी पहिल्यांदाच पुण्यामध्ये आली. पुण्यामध्ये येऊन फुल्यांच्या घरात आली तर बघत्या तर काय, इकडं ठेवलेली पुस्तकं, तिकडं ठेवलेली पुस्तकं, समोर ठेवलेली पुस्तकं, समोरकडे नुसती पुस्तकच पुस्तकं. म्या म्हणाली, अगं बया शोभाबा काय आणवीन खातो की पुस्तकच खातो, मला काय समजनाच. आमचं असंच चालू होतं दिस.
एक दिवस शेठजी मला म्हणाले, मी ज्योतिबा फुल्यांना शेठजी म्हणायची आणि ते मला साऊ म्हणायचे. शेठजींनी मला आवाज दिला, साऊ. तशी मी भाकरी करता करता पिठाचा खरकटा हात घेऊन शेठजी पुढे जाऊन उभा राहील. मी म्हणाली, का हो शेठजी? शेठजी म्हणाल, सावित्री, अगं पोरी बाळींची परिस्थिती लय वांगा आहे. बुकामध्ये काय लिहिलंय हे पोरींना ठाव नाही. अगं मी पुरुष आहे सावित्री, मी नाही स्त्रियांपर्यंत पोहोचू शकत. मला काय बी कळेना. मी म्हणाली, मग मी काय करू? शेठजी म्हणाल, सावित्री, अगं तुला शिक्षण घ्यावं लागेल. तुला स्वतः आधी पहिल्यांदा शिकावं लागेल. मी म्हणाली, अहो हे तर समाजाच्या विरुद्ध आहे. आपल्या समाजात कुठली बी बाई शिकत नाही आणि तुम्ही मला कसं काय शिकाय सांगताय? नाही सावित्री, तुला शिकलंच पाहिजे. अगं आज ही पोरींची जी दुरावस्था आहे ती जर आपल्याला सुधारायची असेल तर तुला शिक्षण घ्यावं लागेल. मी म्हणाली, हे बघा शेठजी, तुम्ही मला 10-12 भाकरी थापाय सांगा, मी थापा थापती, पण हे लिवा वाचायचं मला काही माझ्या डोक्यात घालायचं नाही आणि मला काही सांगायचं नाही. पण शेठजी काय तयार नाही. शेठजी म्हणाल, नाही सावित्री, तुला आधी शिक्षण घ्यावं लागेल आणि मग तुला आपल्या मुलींना शिकवावं लागेल. त्या टाइमाला शेतामध्ये पेरणीची कामं चालू होती. मग घरातली समधी कामं आवरून आम्ही शेतामध्ये गेलो. पण शेठजींच्या डोक्यातनं काही शिक्षणाचं फूल जाईनाच. शेठजी मला म्हणाले, सावित्री, अगं माझ्या हातामध्ये ही दाणं आहे, हे बघ, ह्या एका दाण्यानं गाडून घेतलं तर उभा कणीस निर्माण होतं, पीक जोमानं येतं. या समाजात आज आपण दोघांनी गाडून घेतलं नाही तर या समाजाची निर्मिती होणार नाही. या एका दाण्यानं गाडून घेतलं नाही तर जसं कणीस निर्माण होत नाही तसंच आपण दोघांनी गाडून घेतल्याशिवाय हा समाज सुधारणार नाही. शेठजी असं लई काय बोलायला लागलं. थोड्या वेळानं शेठजींनी हातामध्ये काठी घेतली आणि मला म्हणाल, सावित्री, अगं माझ्या हातामध्ये ही काठी आहे, ही जमीन आपली पाठी, आणि या काठीनं मी या पाठीवर लिहितो, याला म्हण. मी काय बी बोलली नाही. हातामध्ये काठी घेतली, इकडून काठी फिरवली, तिकडून काठी फिरवली आणि लिहिलं. तुम्हाला सांगते मंडळी, मला 8 दिवस लागलं बघा शिकाय. पण हळूहळू मी समधी बाळाकडे शिकली. आता पुस्तकातली अक्षर मला मोत्यासारखी वाटायला लागली. मग मी हातामध्ये पुस्तक घेतलं की ती अक्षर माझ्याशी बोलायची, माझ्याकडे टकामका बघायची. मला लई गोड वाटायला लागलं बघा. आता मला समजा वाचा येत होतं. एक दिवस शेठजींच्या एका ब्राह्मण मित्राचं लगीन होतं म्हणून शेठजी ते लग्नाला गेलं. बामणांची वरात चालली होती. कुणीतरी एक जण बामण आला आणि शेठजींना म्हणाला, अरे ज्योतिबा, तू स्वतःला फार शहाणा समजतोस का रे? तू तुझ्या बायकोला शिक्षण देतोस आणि तू या ब्राह्मणांच्या वरातीत चालतोस. अरे तुम्हा शूद्रांना या वरातीत चालण्याचा अधिकार नाही. तसं शेठजी दान पायात घरात आले आणि मला म्हणाले, साऊ, अगं ही लोक स्वतःला समजतात तरी कोण? आपल्या लेकी एकच जात, ती म्हणजे माणुसकी. नाही साऊ, माझा संताप होत आहे. साऊ, माझा संताप होत आहे. नाही, आता आपण काहीतरी केलं पाहिजे. शेठजींच्या डोळ्यातून जणू आग होत होती बघा. पेटता अग्नी मी माझ्या डोळ्याने बघत होते. शेठजींना एवढं संतापलेलं मी कधीच बघितलं नव्हतं. मी म्हणाले, आता हे काहीतरी करणार जण. मग 1 जानेवारी 1848 आम्ही मुलींसाठी भिडेवाड्यात पहिली शाळा सुरू केली.
शेठजी घरोघरी जाऊन समद्यांना सांगायला लागले, अरे बाबांनो, पोरीबाळींना शाळेला पाठवा, पोरीबाळींना शिकू द्या, बुकामध्ये काय लिहिलंय हे तुमच्या पोरीबाळींना कळू द्या. पण तुम्हाला सांगती, अहो झोपलेल्याला जागा करणं लय सोपं असतं बघा, पण झोपेचं सोंग घेतलेल्याला काही नाही जागा करता येत. आणि त्या टायमाला समद्या माणसानी, समद्या समाजानी झोपेचं सोंग घेतलं होतं. शेठजी समद्यांच्या घरोघरी जायचं, पण पहिल्या दिवशी फक्त 5च पोरी शाळेला आल्या. पण मी पोरींना शिकवायची. मी अशी पाठीमागं बघून फळ्यावरती लिहायची. मी फळ्यावरती लिहायला लागली की मागच्या पोरी भुसू भुसू पळून जायच्या. मरणाच्या भीतीनं पोरी शाळेला यायच्या नाही आणि आलेल्या पोरी पण पळून जायच्या. बाहेर माणसं उभा असायची, पोरींना मरणाची भीती दाखवायची. पण आम्ही काही घाबरत नव्हतो. आमचं काम आम्ही चालूच ठेवलं होतं. एक दिवस मी शाळेला निघाले. शाळेला जाताना तुम्हाला सांगती मंडळी, मला लोक लई म्हणजे लई त्रास द्यायची. कुणी माझ्या अंगावर दगड टाकायचं, कुणी शेण फेकायचं, कुणी चिखल टाकायचं. मी तशीच शाळेला जायची. पण एक दिवस एकानं भला मोठा दगड घेतला आणि माझ्या अशा अंगावर फेकला. तो दगड माझ्या कानाला लागला आणि माझ्या कानातून रगत यायला लागलं. मी तशीच शाळेत गेली. संध्याकाळी आल्यानंतर शेठजींना म्हणाले, शेठजी, शाळेला जाताना लोक मला लई त्रास देतात बघा. माझ्या अंगावर शेण दगड चिखल टाकतात. मला हे सहन होईना. शेठजी म्हणाल, सावित्री, अगं लोक तुला त्रास देतात ना, तर जाताना एक साडी बरोबर घेऊन जात जा. तेव्हापासून मी एक साडी बरोबर घेऊन जायला लागले. पण लोकांच्या उचापती काही थांबत नव्हत्या. एक दिवस रातच्याला बामणं आमच्या घरी आले आणि बाहेरच्या सोप्यात माझे सासरं गोविंदराव बसलं होतं. त्यांना म्हणाले, अहो गोविंदराव, तुमचा मुलगा आणि सून याने नुसता उच्छाद मांडला आहे, उच्छाद. त्यांना सांगा ही शिक्षणाची थेरं बंद करा. ही शिक्षणाची थेरं जर त्यांनी बंद केली नाही ना, तर आम्ही तुम्हाला वाळीत टाकू. तसं माझं सासरू लई चिडलं आणि त्यांनी शेठजींना आवाज दिला, ज्योती बाहेर ये. शेठजी बाहेर आले. सासरं म्हणाले, अरे ज्योती, तू काय ही थेरं लावली तीस? ही जी शिक्षणाची थेर आहे ती बंद कर, नाहीतर आपल्याला समाजात तोंड दाखवायचा जागा राहणार नाही. आपल्याला समाज सगळा वाळीत टाकल. ही शिक्षणाची थेर आजच्या आज बंद झाली पाहिजे. पण शेठजी ऐकल ते शेठजी कसलं? अहो, त्याने तेवढ्याच तडफदारपणे उत्तर दिलं, नाही दादा, काही झालं तरी मी माझं शिक्षणाचं व्रत कधीही सोडणार नाही. माझं म्हणजे लय चिडलं आणि म्हणाल, तुला पोरीबाळींना शिक्षणच द्यायचं आहे ना, तर माझ्या घरातून चालता हो. शेठजी तरा तरा निघाले. मी म्हणाले, अहो तुम्ही कुठे निघाला? शेठजी म्हणाले, निघालो पोरीबाळींना शिक्षण द्यायला. तुला पाहिजे तर तू माझ्या बरोबर येऊ शकतेस, पाहिजे तर तुझ्या सासऱ्यांची सेवा करू शकतेस. तुझा निर्णय तू घे सावू, तू स्वतंत्र आहेस. आता मला काहीही कळलं. मी म्हणाले, जर मी शेठजींबरोबर गेली तर लोक म्हणतील हिने सासऱ्यांची सेवा केली नाही. पण जर मी इथं राहिली तर शेठजी एवढा जीव तोडून पोरीबाळींना शिकवतात की समाजकार्य हाती घेतलंय, हे कोण पुरं करायचं? मी लई विचार केला. शेवटी ठरवलं, मामंजींचा राग आज ना उद्या निघून जाईल. पण ही जर शिक्षणाचं व्रत बंद पडलं तर आपल्या कित्येक पिढ्या अंधारात राहतील. म्हणून मी एका फडक्यात माझं एक लुगडं गुंडाळलं आणि काकामध्ये लुगडं घेतलं आणि आम्ही रातच्यालाच घर सोडलं. कुठं जायचं, काय करायचं, कुठं राहायचं आम्हाला काय बी ठाऊक नव्हतं.
आम्ही असंच चालत होतो. इतक्यात रस्त्यावर शेठजींचा एक मित्र भेटला, उस्मान शेख. म्हणाला, अरे ज्योतिबा, इतक्या रात्री कुठे चालला आहात? शेठजी म्हणाल, चाललोय पोरीबाळींना शिक्षण द्यायला. या शिक्षणासाठी आज मी घरादाराचा त्याग केला आहे. उस्मान शेख म्हणाला, अरे पण तुम्ही राहणार कुठं? शेठजी म्हणाल, ते मी काय बी ठरवलेलं नाही, पण पोरींना शिक्षण द्यायचं एवढं मात्र ठरवलेलं आहे. उस्मान शेख म्हणाले, अरे ज्योतिबा, गंजपेठेतलं माझं घर रिकामच आहे, त्या ठिकाणी तू बिनधास्त राहू शकतोस. तेव्हापासून बघा आम्ही गंजपेठेत राहू लागलो आणि गंजपेठेतनं बुधवार पेठेतल्या भिडेवाड्यात मी शिक्षणासाठी जायची. एक दिवस अशीच मी पोरींना शिकवायला चालली होती आणि एक धटिंगण आला आणि असा माझ्या समोर उभा राहिला, टका मका बघायला लागला. मग मी म्हणाले, का रे? मला म्हणाला, हे बघ सावित्री, ती शिक्षणाचं डोक्यातलं काढून टाका, नाहीतर या रस्त्यावरती मी तुझी आबरू ठेवणार नाही. आणि त्यानं माझ्या अंगाला हात लावला. तसा शो मला राग आला आणि भर रस्त्यातच मी असा कमराला पदर खोचला आणि थाडकन लावून दिली. म्हटले, अरे माझी आबरू काय तुला काही स्वस्त वाटते होय रे हरामखोरा? आणि दुसरी एक थाडकन लावून दिली. तशी आजूबाजूची लोक म्हणाली, अरे ही बाय आहे का वाघी, भर रस्त्यात बाप्याला मारते. तेव्हापासून माझ्याकडे वाकड्या नजरेनं बघायची कोणाची हिंमत नाही झाली. बघ, एकदा आम्ही न्हाव्यांचा संप केला. कशासाठी माहितीये? अहो, इटुकल्या पिटुकल्या पोरी असल्या की त्यांची लहानपणीच लग्न करून टाकायची आणि तिचा नवरा मेला की तिचं केस भादरलं जायचं, तिला टक्कल केली जायची, तिचा चेहरा इद्रूप करायचा. मग शेठजींनी ठरवलं, नाही आता ह्या बामणांना वटणीवर आणायचं असेल तर वस्तार बंद केलं पाहिजे. पुणे शहरातलं समुदाय आम्ही एक केलं आणि ठरलं वस्तारा बंद. 3 दिवस झालं वस्तारा बंद. लागले ना समध्या बामणांच्या दाड्या वाढाय. समधी बामण परत आमच्या शेठजींकडे आली आणि म्हणाली, अहो ज्योतिराव, तुम्ही विद्वानचे केस कुशाल भादरू नका, पण निदान आमच्या वाढलेल्या दाड्या तरी भादरा. अशा प्रकारे भारतातला पहिला संप होता बघा तो, न्हाव्यांचा संप. यशस्वी झाला. तेव्हापासून विद्वानचे केस कापायचे बंद झाले. आमचं हे पुस्तकाचं काम, शिकवायचं काम चालूच होतं. शेठजींनी शेतकऱ्यांचं आसूड पुस्तक लिहिलं, शेठजींनी ब्राह्मणांचे कसब पुस्तक लिहिलं. एक दिवस शेठजी असंच पुस्तक लिहित होते. रात्रीची वेळ होती आणि मी भिंतीला टेकून बसले होते. इतक्यात दरवाजावर आवाज आला, ठक ठक. मी दरवाजा उघडला. बघते तर भलं मोठं पिळदार शरीराचं 2 रामुशी आमच्या चौकटीवर उभं होतं आणि माझ्याकडं रागानं बघायला लागलं. मला म्हणालं, कुठं आहे ज्योतिबा? मी म्हणाली, हाय की, एवढ्या रातच्याला काय काम आहे तुमचं? ते म्हणाले, तू हो बाजूला, आम्हाला ज्योतिबाची खंडोळी करायची. तसं शेठजी पुढे आलं आणि म्हणालं, मी आहे ज्योतिबा. का रे, कशापायी माझी खंडोळी करणार आहात तुम्ही? ते आम्हाला काय बी ठाऊक आहे. ज्योतिबाची खंडोळी केली की आम्हाला बक्कळ पैसा मिळणार आहे, एवढं आम्हाला माहित आहे. शेठजी म्हणाले, अरे माझी खंडोळी करून जर तुम्हाला पैसेच मिळणार असतील ना तर कुशाल करा माझी खंडोळी. तुमच्यासाठी मी तयार आहे. पण अरे बाबांनो, मी काय करतोय हे तरी तुम्ही लक्षात घ्या. अरे तुमच्यातली माणुसकी जिवंत करण्याचा प्रयत्न करतोय मी.
तुमच्यातील गुलामी नष्ट करण्याचा प्रयत्न करतोय। आजपर्यंत अन्याय अंधकारात खिचपत पडलेल्या या बहुजन समाजाला जागा करण्याचं काम मी करतोय। तुमच्या लेकी बाळींना चांगलं शिक्षण देण्याचं मी काम करतोय आणि तुम्ही माझीच खंडोळी करायला निघालास। ठीक आहे, माझी खंडोळी करून जर तुम्हाला खूप पैसे मिळणार असतील आणि तुम्ही श्रीमंत होणार असाल तर माझा हा देह सत्कारणी आला असं मी समजेल आणि करा माझी खंडोळी, मी तयार आहे। पण एक लक्षात ठेवा, माझी खंडोळी केल्यानंतर पुढच्या सर्व पिढ्या तुम्ही अशीच गुलामगिरीत राहाल आणि तुमच्या लेकी अशा चूल आणि मूल या दास्यात अडकून राहतील। आहे तयार तर करा माझी खंडोळी, आहे मी तयार। तसं रामोशांनी हातातील कुऱ्हाडी खाली टाकल्या आणि पटकन शेठजींचं पाय धरलं। म्हणाले, ज्योतिबा ज्योतिबा चुकलं आमचं, आम्हाला माफ कर, आम्हाला माफ कर ज्योतिबा, आमचं चुकलं। परत आम्ही कधी सुद्धा असं वागणार नाही। अरे आमच्या ध्यानातच आलं नाही तू आमच्यासाठीच काम करतोय ज्योतिबा। दुसऱ्या दिवशी लोकांना वाटलं, हा ज्योतिबा काय मांत्रिक बिंत्रिक आहे की काय जादू करतो की काय? अरे खांडोळी करायला गेलेली माणसं चक्क त्याचं रखवालदार म्हणून फिरायला लागले। शेठजी म्हणाल, सावित्री अगं पुस्तकं लिहून झाली, भाषणं देऊन झाली, पण या लोकांच्या डोक्यात काय प्रकाश पडेना बघ। नाही सावित्री, आता आपण कृती केली पाहिजे। सावित्री, आता आपण कृती केली पाहिजे। कृतीतून या लोकांना दाखवून दिलं पाहिजे। इतक्यात दरवाजावर एक बाई आली आणि म्हणाली, पाणी वाढ ग माय, पोटात पाण्याचा थेंब नाही, पाणी वाढ ग माय, पोटात पाण्याचा थेंब नाही। कृती सुचली सावित्री, अगं इथं जनावरांना पाणी दिलं जातं पण माणसांना नाही। जाऊन सांग समद्यांना या आमच्या हौदावरचं पाणी घेऊन जा म्हणून। तशी मी बाहेर गेले आणि म्हणाले, या बाबांनो, अरे आमच्या हौदावरचं समद पाणी घेऊन जावा। मग समधी माणसं गाडगी मडकी घेऊन आली आणि पाणी पिऊन माणसं तृप्त झाली। तुम्हाला सांगते मंडळी, नेमका कुठं घाव घालायचा हे माझ्या नवऱ्याला पक्क ठाऊक होतं। अहो नेमकं कोणतं पाऊल उचलायचं हे माझ्या नवऱ्यानं पक्क जाणलं होतं। आता आमच्या लग्नाला बरीच वर्ष झाली, मला मूड होईना। शेजा पाजाऱ्याने कुजबूज चालू केली। सावित्री वांजोटी आहे, सावित्रीला काही पार होत नाही। एक दिवस पारावरती लोक बसली होती आणि शेठजी येताना शेठजींना म्हणाले, अरे ज्योतिबा, सावित्रीला काही पार होत नाही बघ, आता तू दुसरं लगीन कर। तसं शेठजी म्हणाल, अरे सावित्रीला पार होत नाही म्हणून माझा दुसरं लगीन करण्यापेक्षा सावित्रीचं दुसरं लगीन लावून द्या आणि मला सांगता आणा, त्याला झालेली पोरं मी आनंदाने सांभाळीन। माणसाने तोंडात बोट घातली आणि म्हणाली, या बाबाच्या जिभेला काय हाडबीड हाय की काय? बाबा काय नाही ते बोलते। तेव्हापासून शेठजींना कोणी उपदेश द्यायचं बंद केलं। एकदा संध्याकाळची वेळ होती आणि मी घरात स्वयंपाक करत होते। इतक्यात शेठजी एका बाईला घेऊन आलं। मी बघितलं, कपाळाला कुंकू नव्हतं पण पोट तर वाढलेलं होतं। मी म्हणाली, कपाळाला कुंकू नाही पण पोटुशी तर आहे, नेमकी काय भानगड आहे? इतक्यात शेठजी मला म्हणाले, सावित्री, हिचं नाव काशी, ब्राह्मण आहे, विधवा आहे बिचारी, समाजानं अन्याय अत्याचार केला म्हणून जीव द्यायला गेलेली लकडी फुलावर, पण मला ही दिसली आणि मी हिला आपल्या घरी आणलं। सावित्री, या काशीला आपण आपल्या पोटच्या पोरीसारखं सांभाळू। काही दिवसानं काशीला पोरगा झाला, त्याचं नाव आम्ही यशवंता ठेवलं। यशवंताला आम्ही दत्तक घेतलं। तेव्हापासून आम्ही आमच्या घरावरती बोर्ड लावला, जी पण कोणी आडल्या नडलेली बाई असेल तिनं आमच्या घरी यावं, कुशाळ बाळंत व्हावं,
पोर पाहिजे असेल तर घेऊन जावावं, नसेल तर आमच्या जवळ ठेवावं. आम्ही बाल हत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना केली. पण आता शेठजींचं वय झालं होतं. त्यांनी सार्वजनिक सत्यधर्म हे पुस्तक लिहायला घेतलं होतं. इतक्यात शेठजींचा उजवा हात निकामी झाला. कसं बसं करून शेठजींनी डाव्या हाताने पुस्तक लिहिलं. शेठजी मला म्हणाले, सावित्री, हे माझ्या विचारांचं गाठोड आहे. अगं, उद्या कोणीतरी युगपुरुष जन्माला येईल आणि हे विचारांचं गाठोड नक्की फळेल. मग त्याला समजेल आपण कोणतं काम केलं ते. मग त्याला समजेल आपण काय संघर्ष केला ते. पण शेठजींना बोलताना धाप लागत होती. शेठजींना जोराची धाप लागली. मला म्हणाले, सावित्री, सावित्री, अगं, हे माझ्या विचारात तू असेच चालू ठेव. सावित्री, आपल्या यशवंताला तू मोठा कर. सावित्री, या यशवंताला डॉक्टर कर. इतक्यात शेठजींना पुन्हा जोराची धाप लागली आणि शेठजींनी डोळे मिटले. ते कायमचेच. मी एकाच आक्रोश फोडला, शेठजी, शेठजी, शेठजी मला सोडून गेले. शेठजी मला आणि यशवंताला सोडून कायमचे निघून गेले. शेठजी आम्हाला अनाथ करून गेले. माझ्या डोळ्यासमोर अंधार होता. मी एकच आक्रोश करत होते, शेठजी, शेठजी, तुम्ही का सोडून गेलात हो? शेठजी, या सावित्रीने आता काय करायचं हो? शेठजी, या सावित्रीला आता कोणाचा आधार आहे हो? पण माझा कुठलाच आक्रोश शेठजींच्या कानापर्यंत पोचत नव्हता. आता शेठजींचे अंत्यसंस्कार करायची वेळ आली. माझा एवढासा यशवंता हातामध्ये मडके घेऊन चालू लागला. इतक्यात आमच्या भावकीतला एक माणूस पुढे आला आणि म्हणाला, थांब यशवंता, तू सावित्रीचा पोरगा नाहीस. हे मडकं उचलण्याचा अधिकार तुला नाही. यशवंता लय घाबरला. म्या पुढे झाली, हातामध्ये मडकं घेतलं आणि चालू लागलं. मंडळी, म्या पहिली बाय होते बघा स्मशानभूमीत जाऊन नवऱ्याचा समदा अंत्यविधी पार पाडणार. आम्ही शेठजींचं समदा अंत्यविधी पार पाडलं. आमचं काम चालूच ठेवलं. माझ्या यशवंताला मी डॉक्टर केलं. आता माझा यशवंता लोकांची सेवा करत होता. 1897 साल उजाडलं आणि पुण्यामध्ये प्लेगची साथ आली. जसा जनावरांचा खच पडतो तसा माणसांचा खच पडायला लागला. ह्याला उचल दवाखान्यात नाही, त्याला उचल दवाखान्यात नाही. एकाला उचललं की दुसरा पडलेला असायचा, दुसऱ्याला उचललं की तिसरा पडलेला असायचा. आमचं काम चालूच होतं. माझा यशवंता धनकवडीत समध्या लोकांची सेवा करत होता. इतक्यात एक 3 वर्षाचं लेकरू किरीकिरी करत माझ्या जवळ आले. बाळ का किरीकिरी करायला लागले म्हणून मी हातामध्ये घेतलं आणि त्याला काकेत घेतलं. तर त्याच्या काकीत मला एवढी मोठी गाठ लागली. मी लगबगीनं यशवंताच्या दवाखान्यात निघाले. पण माझ्या डोळ्यासमोर अंधारी आली. मला पुढचं काय बी दिसेना. मी तशीच चालायला लागली. मी 4-2 पावलं चालली. मला परत अंधारी आली. माझा हात माझ्या काकेत गेला तर मला भली मोठी गाठ लागली. आता मला पुढचं कुठलंच काहीच दिसेना. माझं पुढं पाऊल बी पडना. मी म्हणाली, अरे कुणीतरी या र, अरे कुणीतरी या र, या बाळाला यशवंताच्या दवाखान्यात न्या र. अरे कुणीतरी या र, या बाळाला यशवंताच्या दवाखान्यात न्या र. कुणीतरी या र.